हाय गाईज, मला खूप दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचा होता, बट जसं तुम्हाला माहिती मी पुण्यात राहते आणि गावी सारखं यायची इच्छा असली तरी वेळ मिळत नाही. सो फायनली गेट रेडी विथ मी फॉर माझ्या गावची यात्रा. आय हॅव ग्रोन अप इन दिस एक्झॅक्ट प्लेस. माझ्या शाळेची तयारी, अभ्यास, आईचा मार, पप्पांची बोलणी हे सगळं इथेच झालंय माझं. आणि गावची यात्रा त्या सगळ्यातला आवडता सणच म्हणावा, कारण पुण्याला राहणारे मामा मामी, मुंबईला राहणारे काका काकी हे सगळी माझी आवडती लोक तेव्हा अगदी 4-5 दिवस सोबत असायची. नाहीतर दादा हॉस्टेलला असल्यामुळे मी नेहमी एकटीच राहायचे. आई तिच्या कामात, आजी तिच्या सख्यांसोबत, पप्पा टीचर असल्यामुळे शाळेत. गावात कोणी खास मैत्रिणी नाही. सो त्या 4-5 दिवसात आईची खूप धावपळ व्हायची, पण मी जाम मजा करायचे, कारण माझ्यासाठी यात्रा म्हणजे काकांनी दिलेल्या पैशातून कझन सोबत आईस्क्रीम, भेळ, गोळा खाणे इतकंच होतं. हा विचार कधी केलाच नाही की इतक्या लोकांचा मानपान, जेवण, प्रत्येकाची मनं आई आणि पप्पा का जपतात. आता मात्र सतत कामात राहून जे काही 3-4 दिवस आपल्या माणसांसोबत घालवण्याचा आनंद आहे ना, तो शब्दात मांडता येणारच नाही. रोज तिघेच जेवणारे आम्ही ते 4 दिवस वाड्यात 20-25 लोकांसोबत जेवतो. आमच्या घरी आवडीची भाजी नसली की शेजाऱ्यांकडून आणतो. जेवताना चुकूनच कोणी दार ओलांडलं तर त्याला जेवल्याशिवाय पाठवतच नाही. आम्हाला ज्यांनी यात्रा आहे मज्जा कर म्हणून पैसे दिले, त्यांना आता आम्ही यात्रेचे पैसे देऊन मजा करा असं म्हणतो. नवीन कपडे, नवीन दागिने, पुणे मुंबईवरून आणलेली मिठाई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी 7ला येऊन बसलेल्या हारवाल्या काकांकडून गजरा. मी कधी दंडासने घेतले नाहीत, पण मे महिन्यात बिना चप्पलचं इतकं चालून मंदिरात जाणारी मंडळींचं कौतुक फार आहे मला. रुसलेल्या आत्यांना यात्रेसाठी मुराळी जाणं, शेजारच्या आजींच्या नातवांना त्रास देणं, ओली भेळसाठी लाईन मध्ये भांडणं आणि बरंच काही. कदाचित आजही हेच सगळं करू आम्ही. आणि हो, इतक्या लोकांचा मानपान, जेवण, प्रत्येकाची मनं आई आणि पप्पा का जपतात हे जेव्हा सगळं संपतं आणि परत जाण्याची वेळ येते तेव्हा कळू लागलंय. असो, आजसाठी इतकंच. बाय.